आजची कथा सती उमाचा जन्म. दक्ष ब्रह्मदेवाचा मानसपुत्र होता. त्याला 60 कन्या होत्या. आपल्या 10 कन्या त्याने धर्मास दिल्या. 13 कन्या कश्यप मुनींना दिल्या. 27 कन्यांचा विवाह दक्षाने चंद्राशी लावून दिला. भूम व बहुपुत्र अंगिरा, कृपारव यांना प्रत्येकी 2-2 कन्या विवाहाने प्राप्त झाल्या. उरलेल्या 4 कन्यांचा विवाह अतिष्ठ नेमीशी झाला. त्यांच्या संतानांनी जगत सजीव झाले. पुत्र व पुत्री यांच्या निर्मितीनंतर प्रजापती दक्षाने जगदंबेचे चिंतन केले. देवी शक्ती त्यांच्यावर प्रसन्न झाली. तिने त्यांना म्हटले, तुला काय हवे ते सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करी. दक्षाने म्हटले, शक्ती, तू शिवाची पत्नी व्हावी म्हणून माझ्या कन्येच्या रूपाने जन्म घ्यावा. महादेवाची पत्नी बनावं, मला हाच वर हवाय. शक्ती म्हणाली, मी तुझी इच्छा पूर्ण करी. तुझ्या पत्नीच्या गर्भातून मी कन्येच्या रूपाने जन्म घेईल. तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न करून त्यांची पत्नी होईल. पण माझी एक अट आहे. दक्ष म्हणाला, ती कोणती? शक्ती म्हणाली, जर कधी तुझा माझ्याविषयीचा आदर कमी झाला तर मी त्याच वेळी शरीराचा त्याग करीन. दक्ष हो म्हणून दक्षाला वर मान्य झाला. दक्षाची पत्नी विरिणीला गर्भ राहिला. शक्ती दक्ष पत्नीच्या चित्तात शिरली. 10व्या महिन्यात जगदंबा अवतीर्ण झाली. दक्षाने तिला हात जोडून नमस्कार केला. देवीने शेष व भाण स्वीकारून टाहो फोडला. बालिकेचे रडणे ऐकून दक्षाच्या महालात सर्व स्त्रिया धावून आल्या. मुलीचे नाव उमा ठेवण्यात आले. दक्ष कन्या उमा जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती वारंवार शिवाचे ध्यान करू लागली. एकदा उमेला ब्रह्मदेव म्हणाले, सती, महादेव तुझ्याशिवाय पत्नी म्हणून अन्य कुणालाच स्वीकारणार नाही. देवाची वाणी ऐकून दक्षालाही आनंद झाला. त्याची सर्व चिंता दूर झाली. उमाने काही वर्षातच यौवनात पदार्पण केले. ती अतिशय सुंदर दिसू लागली. महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तिने आपल्या मातेची आज्ञा घेतली. तिने आपल्या घरीच शिवाची आराधना सुरू केली. अश्विन मासाच्या शुक्ल अष्टमीस उपवास करून तिने शंकराचे पूजन केले. नवमीला ती ध्यानमग्न झाली. त्या अवस्थेत शिवशंकराने तिला दर्शन दिले. शिवाचे रूप सर्वांग सुंदर होते. महादेवांना प्रगट झालेले पाहून सतीने त्यांना वंदन केले. महादेव तिला म्हणाले, मी तुझ्या तपस्येवर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर माग, मी देईन. सती लज्जेने काही बोलेना. शंकर वारंवार तिला वर माग म्हणत होते. तेव्हा ती म्हणाली, आपण असा वर द्या जो मी कधीच टाळू शकणार नाही. महादेव प्रसन्नपणे म्हणाले, देवी, तू माझी भार्या होशील. महादेवाचे वचन ऐकताच सती संतोषली. प्रसन्नतेने हात जोडून म्हणाली, देवादिदेवा, आपण माझ्या पित्यास विचारून वैवाहिक विधीने माझं पाणी ग्रहण करावं. महादेव म्हणाले, तू म्हणशील तसेच होईल. सती भगवान शिवाचा निरोप घेऊन घरी परतली. तिने आपल्या मातापित्यांना महादेवाने प्रसन्न होऊन आपला स्वीकार करण्याची संमती दिली असे सांगितले. सर्वांना आनंद झाला. त्यानिमित्त उत्सव सुरू झाले. स्वतः ब्रह्मदेवाने विवाहाची तयारी केली. लग्नासाठी विष्णू ब्रह्मासह सर्व देव देवता ऋषी मुनी हजर झाले. दक्ष राजाने प्रसन्नपणे सर्वांचे स्वागत केले. शुभ मुहूर्तावर दक्षाने आपल्या कन्येचा उमाचा हात शंकराच्या हाती दिला. कन्यादान करून दक्षाने भगवान शंकरांना नाना वस्तू भेटी देखील दिल्या. हिमालयाच्या शिखरावर दक्षकन्या सतीसह शंकर आनंदाने विवाह करू लागले.